प्राऊड. रिअली प्राऊड नाव ठेवण्याचं आमचं एकच काम आहे. हे रिअली प्राऊड म्हणून फील होणार आहे. प्रत्येक भाजीपाल्याच्या पिकावर, मिरचीच्या पिकावर किंवा कोणत्याही केळीच्या बागेमध्ये किती रोग येतात. काही रोग मी तुम्हाला दाखवतो इथे. अशा प्रकारची वेगवेगळी रोग तुम्ही बघितली असेल, येतात आपल्या झाडांवर, पिकांवर. तर ह्या सगळ्या रोगांना म्हणजे पानावर डाग असू द्या, तांबेरा असू द्या, गेरवा असू द्या, किंवा पावडरी मिल्ड्यू असू द्या, दावणी मिल्ड्यू असू द्या, डायबॅक असू द्या, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट असू द्या, विल्ट असू द्या. म्हणजे चण्यामध्ये कधी कधी झाड सुकतं ना, चण्याचं झाड सुकायला लागतं एकदमच, तर त्याच्यामध्ये विल्टिंग येतं. ते विल्टिंग सुद्धा याच्यामध्ये तुम्ही अवॉइड करू शकता. केळीच्या झाडावर अशी पानं होतात, त्याला सिकेटोका बनाना म्हणतात. काही पिवळा सिकेटोका असतो, काही ब्राऊन कलरचा असतो आणि काही ब्लॅक सिकेटोका असतो. या सगळ्या गोष्टींवर हे औषध लागू पडतं. सगळ्या तुम्हाला एकदा खात्री पटली की हे बुरशी आहे, तर त्यावर तुम्ही त्याचा वापर करू शकता. कन्सेप्ट तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, बुरशीचे रोग समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि बुरशी असेल, जिथे बुरशी असेल तिथे ॲप्लिकेशन जायला पाहिजे. मुळावर बुरशी असेल तर पाण्यासोबत तुम्ही जमिनीमधून 1 एकरला 500 मिली या पद्धतीमध्ये जमिनीमध्ये तुम्ही टाकायला पाहिजे, जर मुळांवर बुरशी असेल तर. आणि जर पानांवर वरती बुरशी असेल आणि तुम्हाला फवारणी घ्यायची असेल तर 1 लिटर पाण्याला 2 मिली वापरायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं ते तर आले रोग आल्यानंतर. पण आता ऊसाची शेती असेल तर ऊसाच्या शेतीमध्ये गेरवा येतो, तांबेरा येतो किंवा रेड रस्ट येतो. कधी कधी ऊसाचे शेतकरी किती आहेत इथे, कधी कधी ऊसाच्या शेतीमध्ये ऊस आतून लाल पडतो, बरोबर आहे का? रेड रस्ट म्हणतात त्याला. तो सॉइल बोर्न डिसीज असतो, म्हणजे जमिनीतून येणारा डिसीज असतो. कारण तुम्ही जेव्हा ऊस लावता तेव्हा तुम्ही आठवा, ऊस कसा लावता, तुम्ही तुकडे करता ऊसाचे आणि मग तो ऊस जमिनीमध्ये लावता. ऊसाचे तुकडे केल्यानंतर इकडनं पण ऊस एक्सपोज होतो आणि तिकडनं पण ऊस उघडा पडतो, बरोबर आहे? इकडनं पण उघडा पडला, इकडनं पण उघडा, आणि ते जमिनीमधून तुम्ही असा नागडा ऊस टाकता. आणि इकडनं पण फंगस अटॅक करते, इकडनं इन्सेक्ट अटॅक करते. ती जी रेड रस्ट आहे ती जमिनीमधूनच अटॅक करत असते आणि ऊसावर येणाऱ्या जेवढे काही बुरशी आहे ती सगळी जमिनीतून बुरशी त्या ऊसाला अटॅक करते. म्हणून जेव्हा तुम्ही ऊस लावणार आहात, जेव्हा तुम्ही ऊस लावणार आहात तेव्हा तुम्ही 1 एकरचं जेवढं मटेरियल आहे ते ऊसाचं लागवडीचं जे मटेरियल आहे ते मटेरियल घ्यायचे. त्यावर तुम्ही 10 लिटर पाणी, 500 ml MI प्राऊड, 100 ग्रॅम ग्रो मॅजिक ॲडव्हान्स, 50 ml MI स्प्रे प्लस 1 एकर प्लांटेशनसाठी. हे सगळं मराठीत तुम्हाला येणार आहे. प्रत्येक पिकाचं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कसे कसे औषधांची वापर करायचा, काय वापर करायचा, हे फक्त इथे उपलब्ध असलेल्या ट्रेन द ट्रेनर लोकांकरता हे सिनियर लोक पाठवणार आहेत. ओके, त्यामुळे आता तुम्ही नोट डाऊन करा जरूर. ज्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार नाही त्या तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी मी तुम्हाला सांगतो आहे. हे डोजेस तुम्हाला येणार आहेत. आता भात शेती जर लावायची असेल, इथे भात शेती होत नाही सांगून ठेवण्याकरता, पण भात शेती किंवा भाजीपाल्याची शेती तुम्ही जेव्हा लावता, टोमॅटो, मिरची, वांगी किंवा तुम्हाला कॅबेज, कॉलीफ्लावर, कांदे किंवा गार्लिक किंवा आलू जेव्हा लावता, तेव्हा तुम्ही आलू लावता म्हणजे तसं ऊसासारखंच आहे. आलूचे तुकडे करून लावता ना तुम्ही, मग त्याला तुम्ही ट्रीटमेंट करायला पाहिजे. डॅम्पिंग ऑफ किंवा लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइट, लीफ स्पॉट, अँथ्रॅकनोज किंवा अशा तत्सम प्रकारच्या फंगल डिसिजेसला जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला ती ट्रीटमेंट 10 लिटर पाणी घेऊन 500 ml MI प्राऊड, 100 ग्रॅम ग्रो मॅजिक ॲडव्हान्स, 50 ml MI स्प्रे प्लस घ्यायचे. पूर्ण जी रोपं तुम्ही नर्सरीतून काढलेली आहे ती त्या पाण्यामध्ये डुबवायची आणि ती मुख्य शेतामध्ये तुम्ही लागवण करायची आहे. तर सीड ट्रीटमेंटमध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. MI सिट्रा हे पर्टिक्युलरली काही कीटकांकरता आम्ही पर्टिक्युलरली तयार केलेलं आहे, ज्यामध्ये फ्रूट फ्लाय, फळमाशी ज्याला म्हणतात, फळमाशी म्हणतात ना,
फळ छोटं असताना त्याच्यावर एक माशी बसते, केळीला सुद्धा लागते किंवा टोमॅटोला सुद्धा लागते किंवा मोसंबीच्या झाडाला सुद्धा लागते, लिंबूला सुद्धा लागते. जेव्हा छोटं फळ असतं आंब्याला सुद्धा ही फळमाशी लागते. तर ह्या फळमाशीला पळवण्याकरता पॉयझन बेट टाकतात किंवा हे फुलपाखरूसारखं असतं तर ते रात्री लाईट ट्रॅप लावतात आणि त्याच्याकरता ती तिच्यामध्ये ट्रॅप होऊन ती पडते, पण ती पूर्णतः नियंत्रित होत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्हाला छोटी फळं असतात त्यावेळेस तुमच्या झाडांवर एमआय सिट्राचा वापर करायचा आहे. फळ माशी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही रोकथाम करू शकता. बोर होतंय का? नाही होत ना? एकदा जोरदार टाळे होऊन होत. दुसरा किडा आहे भात शेतीमध्ये ब्राऊन प्लांट हॉपर. भात शेती इथे होत नाही, पण ब्राऊन प्लांट हॉपर हा किडा जेव्हा भाताचं म्हणजे कणीस बाहेर येतं त्यावेळेस ते त्याच्या स्टेमला लागतं आणि ते स्टेमला तुमच्या भात पूर्णतः भरल्या जात नाही आणि तुमच्या दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये त्याचं नुकसान करतं. तिसरा चहावर एक किडा येतो, त्याला हेलिओपेल्टिस म्हणतात. अशा काही पर्टिक्युलर किड्यांकरता आता ब्राऊन प्लांट हॉपर तर आपल्याकडे येत नाही, पण हाच हॉपर आपल्या आंब्यावर येतो. आंब्यावर जेव्हा फुलोरा असतो आंब्यावर तेव्हा तुम्ही बघा की काही किडा लागलेला असतो, त्यामुळे त्या किड्यामुळे तो फुलोरा खाली पडतो. एक फुल खाली पडलं म्हणजे एक आंबा तुमचं नुकसान होतं. त्यामुळे फुलोऱ्यावर आंबा जेव्हा असतो तेव्हा एमआय सिट्राचा वापर तुम्ही जरूर करायला पाहिजे. 1 लिटर पाण्याला 2 ml चा याचा डोस आहे. हे थांबतंय का तुमच्यासारखं कधी कधी? आलंय. आता तुम्हाला काही गोष्टी मला सांगायच्या आहेत. कोरोना जोपर्यंत आपल्याकडे आला होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोरोना आपल्याकडे आला, व्हायरस होता आणि त्यामुळे काही कीटकांमध्ये काही बदलाव घडलेले आहेत. शेतकरी वर्गांनी बिलकुल मार्क करा. जसा मानवामध्ये बदल घडलाय ना, तुम्हा लोकांना आज माहिती नाही, तुम्ही वॅक्सिन घेतलंय ना, सगळ्यांनी घेतलं, बूस्टरपर्यंत सगळ्यांनी वॅक्सिन घेतलंय, पण तुमच्या शरीरामध्ये बिलकुल काही बदल घडलेले आहेत जे तुम्हाला आज माहिती पडणार नाही, पण काही वर्षांनी काही दशकांनी तुम्हाला हे माहिती पडेल की माझ्या शरीरावर काय विपरीत परिणाम झाला. तसंच किड्यांवर ह्या व्हायरसचा विपरीत परिणाम झाला. कारण आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की कोरोना व्हायरस तर मानवी आरोग्याला पडला होता, पण अशा प्रकारे आपल्या झाडांवर सुद्धा नाना तऱ्हेचे 150 व्हायरस आपल्या झाडांवर वेगवेगळ्या व्हायरसचा अटॅक आलेला आहे. आणि तो जो व्हायरसचा अटॅक आला त्यामुळे काही कीटक जिनेटिकली मॉडिफाय झाले. लक्षात घ्या, मिरचीचं पहिलं वरचं फूल दिसतंय ते मिरचीचं फूल आहे. मिरचीच्या फुलामध्ये ब्लॅक थ्रिप्स दिसतात, असे काळे किडे दिसायला लागलेत. मिरचीच्या फुलामध्ये काळे किडे दिसतात, त्याला काळा मावा म्हणतात. आता कोणत्याच औषधांनी जात नाही, कोणत्याच औषधांनी जात नाही. मक्यावर येणारी ही अळी, खालची अळी दिसते ना, पहिलं दुसरं पिक्चर आणि खालचं पिक्चर, हे दोन्ही फोटो जर तुम्ही बघितले, ही जी अळी लष्करी अळी म्हणतो त्याला फॉल आर्मी वर्म म्हणतात. हे सुद्धा जिनेटिकली मॉडिफाईड किडा आहे. यावर खूप कमी औषधं काम करतात. अशा प्रकारची तुम्हाला आता जाणवेल, मिरचीची शेती जिथे होते त्या संपूर्ण परिसरामध्ये ज्या प्रकारची शेती होणार आहे त्या सगळ्यावर काळा मावा यावर्षी येणार आहे. लक्षात ठेवा. भीती नाही, पण शेतकऱ्यांना जरूर सांगा. हा काळा मावा प्रत्येक पिकावर येणार आहे आणि यावर काही कोणतं पॉयझन अवेलेबल नाही. पण आता याच्यामध्ये फक्त एकच काम करू शकतं. एमआय वीर घ्या, एमआय सिट्रा घ्या, दोन्ही 2-2 मिली घ्या, 2-2 ml घ्या. त्याच्यासोबत एमआय स्प्रे प्लस घ्या. जगातील कोणताही कीटक ह्या कॉम्बिनेशननी तुम्ही मारू शकता. एमआय वीर 2 मिली, एमआय सिट्रा 2 मिली अधिक एमआय स्प्रे प्लस 0.5 मिली, ह्या 3चं कॉम्बिनेशन 1 लिटर पाण्यासाठी जर तुम्ही घेतलं तर तुम्ही जगातल्या कोणत्याही कीटकाला कोणत्याही अवस्थेमध्ये, अमावस्या असू द्या, पौर्णिमा असू द्या किंवा कोणत्याही अवस्थेमध्ये तुम्ही मारू शकता. हे बोल्ड स्टेटमेंट आहे, पण खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. असे मक्याच्या शेतकऱ्यांना त्याचा प्रादुर्भाव होतो, एका स्प्रेमध्ये तुम्ही सगळंच्या सगळं मका तुमचा वाचवू शकता. आणि ती अळी यायच्या आधी जर आपण जागे झालो आणि आपण जर स्प्रे करून घेतला तर ती अळी आपल्या शेतावर येणार नाही. याची पण
हा, फॉल आर्मी वर्म म्हणतात. फॉल, FALL, फॉल आर्मी वर्म. लष्करी अळीच आहे ती, पण मॉडिफाईड लष्करी अळी आहे. हा, ग्रीन शेड मध्ये जास्त येते. आता तुम्हाला सांगतो की यावर सुद्धा मिरचीवर इतका जास्त काळा मावा आलेला आहे की मी MP मध्ये बडवानी आणि खरगोनला गेलो होतो. तिथे दिगू सरांची मीटिंग होती. दिगंबर सोनवणे सरांनी आम्हाला काही शेतकऱ्यांना तिथे मीटिंग घेतली. त्यांनी सांगितलं, हाथ जोड़ते हैं, बोले साहब अगर ये काले कीड़े को अगर आप कंट्रोल कर दो ना, नहीं तो इस साल से हम छोड़ने वाले थे ये खेती. अहो त्या फुलाला मिरचीच लागत नाही, नुसतं झाड माजतंय, मिरच्याच लागत नाही, फूल खाली गळून पडतं. आणि ज्यावेळेस फूल आलेलं आहे, झाड चांगलं बनलेलं आहे, यांनी खर्च केलेला आहे, तर त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येणार ना. त्यांनी शेती सोडायचा विचार केला होता. यावर्षी आपण ॲश्युरन्स देऊन त्यांच्या शेतीवर हा 100% कंट्रोल करून दाखवणार आहे. मॉडिफाईड काळा मावा आपण कंट्रोल करून दाखवणार आहे. व्हायरस प्लस हे औषध खरोखर नावाप्रमाणे व्हायरसवर काम करतं. आता व्हायरस आपल्या पिकावर आला